हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत थेरी ऑफ स्ट्रक्चर. तर थेरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये आपण पाहत आहोत युनिट नंबर 1. युनिट नंबर 1 आहे आपलं स्लोप अँड डिफ्लेक्शन. ठीक आहे. बीमवर ज्यावेळी आपण लोड अप्लाय करतो त्यावेळी बीम हा डिफ्लेक्ट होतो. तर बीमचं डिफ्लेक्शन आणि स्लोप कॅल्क्युलेट कसं करतात तेच आपण या युनिटमध्ये पाहत आहोत. त्या संदर्भात आपण डबल इंटिग्रेशन मेथडही पाहिली आणि डबल इंटिग्रेशन मेथड पासून तयार केलेले फॉर्म्युले पाहिले. त्या फॉर्म्युलांमध्ये आपण सिम्प्लाय सपोर्टेड बीमचे फॉर्म्युले पाहिले. त्यामध्ये 3 केसेस होत्या बाळांनो. एक होता सेंट्रल पॉइंट लोड, एक होता ऑल ओव्हर यूडीएल ऑन द सिम्प्लाय सपोर्टेड बीम ऑल ओव्हर यूडीएल होता, आणि एक होता इसेंट्रिक पॉइंट लोड. तर त्या 3 टाईपवर म्हणजे त्या 3 केसेसवर आता आपल्याला प्रॉब्लेम पाहिजेत. आता यामध्ये मी म्हटलेलं आहे टाईप नंबर 1 चे प्रॉब्लेम. टाईप नंबर 1 च्या प्रॉब्लेम मध्ये जनरली आपण सिम्प्लाय सपोर्टेड बीम करता स्लोप अँड डिफ्लेक्शन काढणार आहे. सिम्प्लाय सपोर्टेड बीम करता स्लोप अँड डिफ्लेक्शन काढायचं, पण बाय युजिंग डबल इंटिग्रेशन मेथड. डबल इंटिग्रेशन मेथड म्हणजे फॉर्म्युला वापरून. मग इकडे पहा, यामध्ये सुद्धा मी टाईप ए करतो बाळांनो. याच्यामध्ये आपण घेणार आहे सिम्प्लाय सपोर्टेड बीम. सिम्प्लाय सपोर्टेड बीम विथ ऑल ओव्हर यूडीएल. सिम्प्लाय सपोर्टेड बीमचेच प्रॉब्लेम आहेत, पण त्या बीमवरती सगळ्या बीमवर जेव्हा यूडीएल येतो त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे या टाईप मध्ये खूप सारे सब टाईप येतील. सिम्प्लाय सपोर्टेड बीम विथ सेंट्रल पॉइंट लोड, सिम्प्लाय सपोर्टेड बीम विथ इसेंट्रिक पॉइंट लोड आणि सिम्प्लाय सपोर्टेड बीम विथ ऑल ओव्हर यूडीएल. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण ऑल ओव्हर यूडीएल चे प्रॉब्लेम पाहणार आहे. ठीक आहे, ओके. हे बघा, तर मग बाळांनो हा झाला तुमचा सिम्प्लाय सपोर्टेड बीम. ठीक आहे, हा झाला ऑल ओव्हर यूडीएल. असा सिम्प्लाय सपोर्टेड बीम आणि ऑल ओव्हर यूडीएल आला का टाईप नंबर पहिला, त्यामध्ये सब टाईप ए असे. बाळांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला पहिला टाईप कोणता आहे हे लक्षात येईल. ठीक आहे, घेतला असेल बाळांनो. आता नेक्स्ट घ्या. इकडे पहा बाळांनो, या संदर्भात मी एक क्वेश्चन घेतलेला आहे. तर क्वेश्चन नंबर पहिला आहे आपला. काय लिहिलंय बघा बरं का. या टाईपचा प्रॉब्लेम ओळखायचा असेल तर क्वेश्चन वाचून समजून घ्यावा लागेल. अ सिम्प्लाय सपोर्टेड बीम. एक सिम्प्लाय सपोर्टेड बीम आहे ज्याचा स्पॅन दिलाय बाळांनो 5 मीटर. सिम्प्लाय सपोर्टेड बीम आहे ज्याची लांबी, ज्याचा स्पॅन 5 मीटरचा आहे, 5 मीटर. कॅरीज अ यूडीएल. बरं, त्याच्यावर यूडीएल आहे ओव्हर द एंटायर स्पॅन. 5 मीटर लांबीचा सिम्प्लाय सपोर्टेड बीम आणि सगळ्याच्या सगळ्या बीमवर ऑल ओव्हर यूडीएल आहे 5 किलो न्यूटन पर मीटरचा यूडीएल. फाइंड द डिफ्लेक्शन. तुम्हाला डिफ्लेक्शन विचारलंय ऍट द मिड स्पॅन. तर बीमच्या सेंटरला झालेलं डिफ्लेक्शन फाइंड आउट करा आणि स्लोप फाइंड आउट करा. स्लोप फाइंड आउट करायचा एंडला, अँड ऑल्सो फाइंड द स्लोप्स ऍट द एंड्स. त्यानंतर तुम्हाला काही व्हॅल्यू दिल्यात. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट आय एक्स एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे. त्यानंतर बाळांनो या ठिकाणी इलॅस्टिसिटी मॉड्युलस ई ची व्हॅल्यू दिलेली आहे. हा झाला बाळांनो तुमचा क्वेश्चन. क्वेश्चन वाचला की गिवन डाटा लिहायला हवा, म्हणून अगोदर क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घ्या. चला, क्वेश्चन तर घेतला असेल बाळांनो. आता गिवन डाटा मी या ठिकाणी घेतो सोल्युशनच्या पुढे. सोल्युशनच्या पुढे घ्या गिवन डाटा. गिवन डाटा लिहिताना जनरली काय करायचं, फिगरच्या माध्यमात गिवन डाटा लिहायचा. हा झाला तुमचा सिम्प्लाय सपोर्टेड बीम. ठीक आहे, सिम्प्लाय सपोर्टेड बीम जो होता त्याचा जो काही स्पॅन होता त्या स्पॅनला आपण म्हणू एल. स्पॅन दिलाय बाळांनो 5 मीटर. हा झाला सिम्प्लाय सपोर्टेड बीमचा एंड ए एंड बी. बरं, हा जो यूडीएल आहे बाळांनो, या यूडीएल ची व्हॅल्यू दिली 5 किलो न्यूटन पर मीटर. या यूडीएल ला आपण म्हणू डब्ल्यू. काय म्हणायचं, डब्ल्यू. त्यानंतर बाळांनो हे झालं तुमचं बीमचं डिफ्लेक्शन. हे काय झालं, बीमचं डिफ्लेक्शन. ठीक आहे, ते या सेंटरला पॉइंट घ्या एक सी. सेंटरला पॉइंट घ्या सी आणि या सेंट्रल पॉइंटचं तुम्हाला काढायचंय डिफ्लेक्शन वाय. त्यानंतर इथं जर तुम्ही टँजंट मारला तर इथं येतो स्लोप ऍट एंड ए आणि इकडे येतो स्लोप ऍट एंड बी. अशा पद्धतीने हे दोन कडेचे स्लोप आणि हे डिफ्लेक्शन वाय हे विचारलंय.
स्पॅन दिलाय आणि ऑल ओव्हर UDL ची केस दिली आणि ते UDL ची व्हॅल्यू दिली. मग चला बाळांनो, हा झाला तुमचा गिवन डाटा इन द फॉर्म ऑफ फिगर. आता तुम्हाला काय करायचंय, आता तुम्हाला फाइंड आउट करायचंय. वी हॅव टू फाइंड आउट, आपल्याला फाइंड आउट करायचंय बाळांनो डिफ्लेक्शन Y आणि थिटा A म्हणजेच थिटा B. लक्षात ठेवा बाळांनो, लक्षात काय ठेवायचं की तुम्ही जर अशी घडी मारली आहे बीमची तर हा पार्ट आणि हा पार्ट सिमिलर आहे, म्हणजे लोडिंग जे आहे तुमच्या बीमवर ते सिमेट्रिकल लोडिंग आहे. लोडिंग सिमेट्रिकल असल्यानंतर ह्या साईडचा आणि ह्या साईडचा स्लोप हा इक्वल असतो. ओके, म्हणून थिटा ए इज इक्वल टू थिटा बी घेतलंय. आता आपल्याला या केसेस करता फॉर्म्युले पार्ट पाहिजे स्लोपचे आणि डिफ्लेक्शनचे. अगोदर गिवन डाटा जो आहे त्यातली IXX ची व्हॅल्यू आणि ई ची व्हॅल्यू गिवन आहे बाळांनो, ती व्हॅल्यू मी पुन्हा एकदा खाली घेतो. म्हणजे कसं, ओके, या व्हॅल्यू गिवन येतं बाळांनो. हे बघा, हा झाला तुमचा गिवन डाटा. क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर गिवन डाटाचा पण स्क्रीनशॉट घ्या. मोमेंट ऑफ इनर्शिया I आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी यांच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. हे गिवन डाटा आणि फाइंड डाटा. चला बाळांनो, मग प्रथम स्लोप काढूया, मग डिफ्लेक्शन काढूया. यासाठी तुम्हाला रेडीमेड फॉर्म्युला वापरायचे. केस काय आहे, सिम्प्लाय सपोर्टेड बीम ऑल ओव्हर UDL. मग चला बाळांनो, सगळ्यात तर पहिल्या स्टेपला तर थिटा ए म्हणजेच थिटा बी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. थिटा ए म्हणजेच थिटा बी ना. या ठिकाणी थिटा ए आणि थिटा बी दोन्ही पण इक्वल आहे या केसमध्ये. थिटा ए आणि थिटा बी चा फॉर्म्युला काय रे, सिम्प्लाय सपोर्टेड बीम ऑल ओव्हर UDL चा फॉर्म्युला आहे WL3/24EI. दिस इज द फॉर्म्युला फॉर स्लोप. चला कॅल्क्युलेटर काढा, त्याच्यामध्ये या व्हॅल्यू पुटअप करा. W ची व्हॅल्यू आहे 5 किलो न्यूटन पर मीटर. लेंथ आहे किती बाळांनो, 5 मीटरची लेंथ आहे, त्याचा क्यूब हे 24 EI. ई ची व्हॅल्यू दिलेली बाळांनो 2 × 10⁹. I ची व्हॅल्यू दिली 2 × 10⁸. आता या व्हॅल्यू यूज करताना एक काळजी घ्यायची. काय काळजी घ्यायची, इकडे बघा काय काळजी घ्यायची. मला सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया MM मध्ये, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी MM मध्ये, हे किलो न्यूटन पर मीटर मध्ये. परंतु याचं जेव्हा तुम्ही न्यूटन MM कराल तेव्हा ते 5 राहील बरं का. 5 किलो न्यूटन पर मीटर आहे, ते न्यूटन पर MM केलं की ते 5चं 5 राहतं. कारण का, किलो न्यूटनचं न्यूटन केलं म्हणजे 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं, मीटरचं MM केलं म्हणजे 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे 10⁻³ डिवायडेड बाय 10⁻³ सेम येतं. म्हणून 5 किलो न्यूटन पर मीटरचं न्यूटन पर MM मध्ये 5च राहतं. बरं, या ठिकाणी जर तुमची लेंथ आहे ती 5 मीटर आहे, 5 मीटरचा स्पॅन किती होईल रे बाबा MM मध्ये, 5000 mm. कारण एका मीटर मध्ये 1000 mm असतात. 1 मीटर इज इक्वल टू 1000 mm. म्हणून 5 मीटर इज इक्वल टू 5000 mm येणार आहे. मग बघा, ह्या व्हॅल्यू तुम्ही बरोबर वापरल्या, सगळ्या MM मध्ये आलेलं आहे का, आलेलं आहे, युनिट सेम झालेलं आहे. मग चला इथं वापरा बरं. हे 5 W ची व्हॅल्यू 5च राहील, पण तुम्ही इथं जी व्हॅल्यू वापरली बाळांनो लेंथ स्पॅनची, TL ची व्हॅल्यू 5000 घ्यावा लागेल. मग क्यूब, याला तुम्हाला ब्रॅकेट करायचं आहे, याला पण तुम्हाला ब्रॅकेट करायचं आहे. दिस ब्रॅकेट इज डिवायडेड बाय दिस ब्रॅकेट करायचं आणि मला स्लोप सांगायचा आहे. थिटा ए आणि थिटा बी दोन्ही साईडचा स्लोप सारखाच येणार आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा स्लोप येतो तेव्हा तो येतो रॅडियन मध्ये. कशात येतो, रॅडियन मध्ये. टेल मी द व्हॅल्यू ऑफ स्लोप ॲट ए अँड स्लोप ॲट बी. या ठिकाणी स्लोप निघालेला आहे तुमचा फॉर सिम्प्लाय सपोर्टेड बीम ऑल ओव्हर UDL बाय युजिंग दिस फॉर्म्युला. सांगा याच्या व्हॅल्यू. चला, या ठिकाणी सगळं बरोबर आहे आपलं. क्वेश्चन मध्ये ना जरा ते थोडंसं पाहण्यात हे झालं बाळांनो. या ठिकाणी ना 10⁻8 बरोबर आहे, इथं 10⁻5 करा. ई ची व्हॅल्यू 2 × 10⁻5 करा बरं. ते 9 दिसलं मला ऍक्च्युली, कारण पुस्तकात व्यवस्थित छापलेलं नाहीये ते. 2 × 10⁻5 करा ई ची व्हॅल्यू. प्लीज याचा पुन्हा स्क्रीनशॉट घ्या. 2 × 10⁻5 करा. सॉरी, इथे 2 × 10⁻5 आहे 9च्या जागेवर.
आता काढा बरं 2 × 10⁵ करा. 9च्या जागेवर फक्त 5 करा, बाकी सगळं बरोबर आहे. तर बाळांनो याचा आन्सर आलाय 6.510 × 10⁻⁻4 radian. And this is the value of slope at A and slope at point B. ठीक आहे, लक्षात ठेवा E आणि I ची व्हॅल्यू गिवन होती. ही E ची व्हॅल्यू आहे, ही I ची व्हॅल्यू आहे. E ची व्हॅल्यू 2 × 10⁵ आहे, I ची व्हॅल्यू 2 × 10⁸ आहे. 24 तर ऍज इट इज घेतले, कॉन्स्टंट आहे. W ची व्हॅल्यू 5 आहे, स्पॅन होता 5000 mm त्याचा क्यूब. सगळं कॅल्क्युलेट टाकलं, तुम्हाला स्लोप मिळाला. स्लोप मिळाला बाळांनो, याचाही स्क्रीनशॉट घ्या बरं तुम्ही. नेक्स्ट आता आपल्याला काढायचंय 2 नंबरच्या स्टेपला डिफ्लेक्शन. मिड स्पॅनला डिफ्लेक्शन. मिड स्पॅनला मी काय म्हटलंय सी, मग मिड स्पॅन म्हणजे वाय मॅक्स आहे. तुम्हाला माहिती ना बाळांनो, इकडे बघा, जेव्हा सिम्प्लाय सपोर्टेड बीम वर ऑल ओव्हर यूडीएल येतो तेव्हा सेंटरला मॅक्सिमम डिफ्लेक्शन होतं. इथं पॉइंट सी दिलाय, त्याला सी म्हणा, वायसी. वायसीचा फॉर्म्युला फिक्स आहे बाळांनो, फॉर्म्युले पाठ पाहिजे तर. वाय मॅक्सचा फॉर्म्युला आहे -5/384 × WL⁴/EI. ओके, चला हा फॉर्म्युला पाठ पाहिजे सिम्प्लाय सपोर्टेड बीम ऑल ओव्हर यूडीएल करता. YC म्हणजेच वाय मॅक्सचा फॉर्म्युला आहे -5. W ची व्हॅल्यू दिलेली बाळांनो 5 Nm. L ची व्हॅल्यू आहे 5000⁴/384. E ची व्हॅल्यू टाका 2 × 10⁵ आणि I ची व्हॅल्यू टाका 2 × 10⁸. हे सगळं व्यवस्थित कॅल्क्युलेट टाका, याला अशी व्यवस्थित ब्रॅकेट करा. and tell me the value of deflection at mid span. YC म्हणजेच वाय मॅक्स आहे. आता सगळ्या व्हॅल्यू तुम्ही MM मध्ये घेतल्या, येणार आन्सर सुद्धा MM मध्ये राहणार आहे बरं. निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतं? डाऊनवर्ड डिफ्लेक्शन. हे खालच्या साईडला बीम डिफ्लेक्ट झालेला आहे. डाऊनवर्ड डिफ्लेक्शन ऑफ द बीम म्हणजे निगेटिव्ह डिफ्लेक्शन ऑफ द बीम. याची व्हॅल्यू सांगा, सगळं व्यवस्थित कॅल्क्युलेटर टाका. सांगा किती आन्सर आलं? 2.649. चला बाळांनो, याचा आन्सर आलेला आहे -1.017 mm. मायनस साइन काय डिनोट करतं बरं, की बाबा तुमचा जो बीम आहे तो डाऊनवर्ड साइडला डिफ्लेक्ट झालेला आहे. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट द डिफ्लेक्शन ऑफ द बीम इज इन द डाऊनवर्ड साइड. म्हणजे तुमच्या बीमवर लोडिंग केल्यानंतर तुमचा बीम डाऊनवर्ड साइडला डिफ्लेक्ट झालेला आहे. दिस इज द फॉर्म्युला फॉर मॅक्सिमम डिफ्लेक्शन ऍट सेंटर when there is a case of simply supported beam and all over UDL. Simply supported beam all over UDL असेल तर Y max म्हणजे सेंटरच्या मिड स्पॅनचा डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला आहे. सर्व व्हॅल्यू MM मध्ये घेऊन मी पुटअप केल्या, मग फायनली डिफ्लेक्शन आलं -1.017 mm. निगेटिव्ह साइन सांगतं की तुमचा बीम डाऊनवर्ड साइडला डिफ्लेक्ट झालेला आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. बुक मध्ये फार कन्फ्युजन कारक आहे, त्यामुळे मी जे दिलंय तेच करा व्यवस्थित बरं. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. मग बाळांनो बघा, जस्ट फक्त फॉर्म्युला वापरायचा आहे, आन्सर काढायचे. गिवन डाटा फाइंड डाटा बरं का बाळांनो हा, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण काढला स्लोप ऍट बोथ द एंड्स. त्यानंतर या ठिकाणी काढला आपण डिफ्लेक्शन ऍट मिड स्पॅन. ओके, चला आता असाच एक प्रॉब्लेम पाहू जो पुढचा प्रॉब्लेम आहे. हिअर इज द नेक्स्ट प्रॉब्लेम. परत त्याच केस मधला हा प्रॉब्लेम आहे बाळांनो. यामध्ये काय बघा, अ बीम ऑफ स्पॅन 2.5 मीटर. एक बीम आहे ज्याचा स्पॅन आहे 2.5 मीटरचा. बर तो जो बीम आहे तो सिम्प्लाय सपोर्टेड बीम आहे, कॅरीज अ UDL W. बर त्याच्यावर UDL आहे W/मीटर युनिट लेंथ. इफ द स्लोप ऍट द एंड, जर बीमच्या एका एंडला जो स्लोप आहे तो जर 1.5 डिग्रीचा आहे तर मॅक्सिमम डिफ्लेक्शन काढा. इकडे बघा बाळांनो, दिस इज अ बीम. हा झाला सिम्प्लाय सपोर्टेड बीम, हा झाला ऑल ओव्हर UDL, ठीक आहे. हा झाला याचा स्पॅन जो की 2.5 मीटरचा स्पॅन आहे. 2.5 मीटर म्हणजे 2500 mm असतं बरं का. मीटरचं MM करताना 1000 ने मल्टिप्लाय केलं फक्त. या ठिकाणी बाळांनो UDL दिलाय W,
किलो न्यूटन पर मीटर किंवा न्यूटन पर एम एम ला पण डब्ल्यूच राहील ते. त्यानंतर या ठिकाणी कुठंतरी सेंटर सी आहे, या ठिकाणी तुमचा बीम या पद्धतीने डिफ्लेक्ट होणार आहे. या ठिकाणी जे काय असेल ते असेल मॅक्सिमम डिफ्लेक्शन किंवा वायसी म्हणजे डिफ्लेक्शन ऍट सेंटर पॉइंट सी. या ठिकाणी राहील बाळांनो ए, या ठिकाणी राहील बाळांनो बी. ठीक आहे, या ठिकाणी राहील डिफ्लेक्शन ऍट ए, या ठिकाणी राहील डिफ्लेक्शन ऍट बी. ठीक आहे, या ठिकाणी हा सी आणि एवढं राहील बाळांनो तुमचं वायसी. ही फिगर झाली. याच्यामध्ये स्पॅन आणि युडीएल दिलेला आहे. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट त्यांनी आपल्याला ती सांगितली बाळांनो. काय सांगितलंय त्यांनी? सांगितलंय की जे स्लोप आहे तो स्लोप दिलाय 1.5 डिग्रीचा. स्लोप म्हणजे थिटा ए आणि थिटा बी. तुम्ही म्हणले सर दोन्ही कस काय? दोन्ही इक्वलच आहे ना. मग तो एक दिलाय 1.5 डिग्री, पण हे डिग्री ते मला रॅडियन मध्ये पाहिजे. मग डिग्रीचं कन्व्हर्जन रॅडियन मध्ये करण्याकरता पाय अपॉन 180 डिग्रीने डिवाइड करावं. करा बरं, पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय. टेल मी द स्लोप इन रॅडियन. टेल मी द स्लोप इन रॅडियन. रॅडियन मध्ये मला स्लोप सांगा. सांगा किती येतो स्लोप इन रॅडियन? 0.026 रॅडियन मध्ये आलं पहा. अजून एक नंबर सांग. 0.0261 रॅडियन हा आला तुमचा स्लोप. आता बघा विचारलंय काय त्यांनी? विचारलंय बाळांनो आपल्याला टू फाइंड मिड स्पॅनचं डिफ्लेक्शन म्हणजे वाय मॅक्स. त्यांनी आपल्याला वाय मॅक्स विचारलाय आणि स्लोप दिलाय. हा झाला बाळांनो तुमचा गिव्हन डाटा. काय झाला? गिव्हन डाटा. फिगरच्या माध्यमातून असा गिव्हन डाटा लिहायचा. स्लोप दिला होता डिग्री मध्ये, त्याचं रॅडियन मध्ये कन्व्हर्जन केलं पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करून. रॅडियन मध्ये स्लोप आला, डिफ्लेक्शन विचारले. ओके, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. या ठिकाणी पाहू शकता बाळांनो तुम्ही, या ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे बरं. प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर बाळांनो या ठिकाणी ह्या प्रॉब्लेमचाही स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे गिव्हन डाटा आणि टू फाइंड डाटा. ठीक आहे, आता चला मला सांगा त्यांनी विचारलं काय आपल्याला? मॅक्सिमम डिफ्लेक्शन म्हणजे वायसी, बरोबर ना. आता मॅक्सिमम डिफ्लेक्शनचा काय फॉर्म्युला आहे बरं? सिम्प्लाय सपोर्टेड बीम ऑल ओव्हर यूडीएल ला -5 अपॉन 384 आहेच. हे WL⁴ EI हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे का? पहा बरं हा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आहे सेंटरला असलेल्या मॅक्सिमम डिफ्लेक्शनचा जेव्हा सिम्प्लाय सपोर्टेड बीम ऑल ओव्हर यूडीएल येतो. पण आपल्याला काय करायचं? याच्यामध्ये कुठून तरी थिटा फाउंड करायचा आहे. तुम्ही म्हणले सर थिटाचा फॉर्म्युला काय आहे? थिटा एचा फॉर्म्युला काय बरं याच्यासाठी? सिम्प्लाय सपोर्टेड बीम आणि ऑल ओव्हर यूडीएल साठी थिटाचा काय फॉर्म्युला आहे? हा फॉर्म्युला आहे ना WL³ अपॉन 24 EI. हा फॉर्म्युला बरोबर आहे की? एकदा चेक करा. मग मला काय करायचं? या फॉर्म्युल्यामध्ये हा फॉर्म्युला कुठंतरी एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. कसा बघा, मग वाय मॅक्स बरोबर वरती -5 आहे का? इथं नाही, बाजूला राहू द्या. बर, वरती W आहे का? वरती W आहे. हा W आहे पा, आहे ना. बरी तर L⁴ आहे, तर L चा क्यूब आहे. म्हणजे जर मी या L³ मधून L⁴ मध्ये 4 L आहे, मला किती L पाहिजे? 3च L पाहिजे. मग एक L मी ह्या बाजूला घेतो आणि इथं ठेवतो L³. तरी मिनिंग सेमच झालं ना, L⁴ झालं ना, फक्त L³ इकडे घेतला आणि L इकडे घेतला. आता खाली EI आहे, इथं पण EI आहे. जे आहे ते इकडे लिहितो रे बाबांनो. बरं, इथं 384 आहे, इथं 24 आहे ना. आता तुम्ही म्हणले सर 384 मधून 24 काढावं लागतील. मग 384 ला 24 ने डिवाइड करा. कर रे बाबा, 384 ला 24 ने डिवाइड. 16. मग आता मला इथं 16 इथं 16 आहे का? नाही. 16 ला इकडे ठेवतो आणि 24 आहे तिथं, मग 24 इकडे घेतो. हाच फॉर्म्युला आहे, फक्त त्याच्यातून हे एक्स्ट्रॅक्ट केलं, बाजूला केलं. -5 आहे का याच्यात? नाही, इकडे बाजूला घेतले. 4 L होते, त्यातले 3 पाहिजे, मग 3 इकडे लिहिले आणि त्यातला 1 L इकडे लिहिला. W तिथं आहे म्हणून इथं घेतला ऍज इट इज. EI तिथं आहे म्हणून इथं घेतला. 384 आहे पण इथं 24 आहे तिथं.
मग 384 ला 24 ने डिवाइड केलं तर 384 ची फोड कशी झाली, फॅक्टर कसे पडले, 16 into 24, त्यातले 16 इथं नाहीये मग ते बाजूला घेतले, पण 24 आहे म्हणून ते इकडे घेतले. आता तुमच्या लक्षात येईल की हा फॉर्म्युला कशाचा आहे रे, हा फॉर्म्युला आहे स्लोपचा. कशाचा फॉर्म्युला आहे, मग आता वाय मॅक्स मला फाइंड आउट करायचा आहे, -5 into L डिवायडेड बाय 16 ॲज इट इज. आणि हा जो एवढा आहे हा आहे तुमचा स्लोप. काय याच्या जागेवर मी लिहू शकतो ना स्लोप, बिकॉज दिस इज द फॉर्म्युला फॉर स्लोप. कळलं ना काय शॉर्टकट आयडिया वापरली. आता थिटा ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, मग आता वाय मॅक्स मिळेल बाळांनो -5 into L. L म्हणजे स्पॅन 2500 आहे डिवायडेड बाय 16. थिटा ए ची व्हॅल्यू किती आली होती रे, 0.0261. हे जर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेटर टाकलं तर तुम्हाला फायनल आन्सर भेटणार आहे वाय मॅक्स म्हणजे मॅक्सिमम डिफ्लेक्शन ऍट मिड स्पॅन. याचा आन्सर मायनस मध्ये येणार आहे आणि MM मध्ये येणार आहे, कारण सगळ्या व्हॅल्यू तुम्ही MM मध्ये घेतलेल्या आहेत. बघा बरं का बाळांनो काय केलंय, पण याचा स्क्रीनशॉट घ्या तोपर्यंत. मी काय केलं, वाय मॅक्सचा फॉर्म्युला घेतला बरं का, सिम्प्लाय सपोर्टेड मी ऑल ओव्हर UDL करता. त्यांनी काय केलं, त्यांनी स्लोप दिला आणि डिफ्लेक्शन विचारलं. जेव्हा कधी स्लोप दिलं आणि डिफ्लेक्शन विचारलं तर असं करायचं. मग स्लोप दिलेला होता, स्लोपचा फॉर्म्युला मी काय केला, या फॉर्म्युल्यातून एक्स्ट्रॅक्ट केला म्हणजे बाजूला केला, जे नाही लागत ते इकडे ठेवलं. हे म्हणजे स्लोपचा फॉर्म्युला आहे. मग इथं स्लोपची व्हॅल्यू टाकली, स्पॅनची व्हॅल्यू टाकली आणि कॅल्क्युलेशन करून डिफ्लेक्शन काढलं. किती आलंय, व्हेरी गुड, -20.390 आलं का, त्यांचं 29 आलं. ठीक आहे चालतं, तेवढं काय नाही, -20.390. ठीक आहे चालेल. MM मध्ये आलं बरं, म्हणजे -20 mm चं डिफ्लेक्शन झालं त्या ठिकाणी. ओके चला बाळांनो याचाही स्क्रीनशॉट घ्या. निगेटिव्ह साईन काय सांगतं रे, निगेटिव्ह साईन इंडिकेट्स डाऊनवर्ड डिफ्लेक्शन. निगेटिव्ह साईन सांगतं बाळांनो की तुमचा जो काही बीम आहे तो डाऊनवर्ड साईडला डिफ्लेक्ट झालेला आहे. ओके काय डाऊट आहे का पहा बरं याच्यात. याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. आता यासारखे सेम टू सेम काही प्रॉब्लेम्स आहेत, 1 2 3 आहेत, सेम टू सेम आहेत. बुक मधले मी त्याचे नंबर देतो तुम्हाला, त्या नंबरचे तुम्ही काय करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. डाऊट आल्यास ते विचारा. हे बघा 2.7.23, 2.7.23, 2.7.29 आणि 2.7.30 हे प्रॉब्लेम सेम टू सेम असेच आहेत जसं आपण आता केलं. ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चरला आपण बाळांनो याच टाईपचे प्रॉब्लेम पाहणार आहे. सिम्प्लाय सपोर्टेड बीम ऑल ओव्हर UDLच पाहणार आहे, पण त्यात थोडासा वेगळेपणा राहील. ओके बाय स्टुडंट्स.